आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांना कर्जवाटपाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचं ट्विट। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट लावू नका या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला राष्ट्रीयकृत बँकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। सरकारनं याबाबत कठोर पावलं उचलावीत अशी मागणी। तिरुपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानचा नवीन उपक्रम। त्र्यंबकेश्वरमध्ये आता प्रति व्यक्ती 2500 रुपयामध्ये व्हीआयपी दर्शन। दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रस्ताव। व्हीआयपी तिकीट काळाबाजार प्रकरणी विश्वस्तांना झाली अटक। पुढील आठवड्यापासून नवीन सुविधा लागू होण्याची शक्यता। नीट प्रकरणामध्ये आणखीन एका प्राध्यापिकेला अटक। प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात घेतलं। प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक। लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू। प्रश्न पुरवण्याच्या बदल्यामध्ये मनीषा हवालदार हिने रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासामध्ये स्पष्ट। नीट संबंधित प्रश्नांची हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्याचं तपासामध्ये उघड। नीट पेपर लीक झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या राजस्थानमधील विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोनवरून साधला संवाद। पेपर फुटीनंतर सीकरमधील प्रदीप मेघवालनं केली होती आत्महत्या। कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, राहुल गांधींचं आश्वासन। सांगलीच्या विटामध्ये शिवराय अंगात येत असल्याचं सांगून भोंदू बाबाकडून महिलेला नरबळीचा सल्ला। महिलेला नरबळी आणि गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या 3 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल। कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून 3 भोंदूंनी फसवणूक केल्याची महिलेची तक्रार। वांद्रे पूर्वचा गरीबनगर परिसर अतिक्रमण कारवाईनंतर सपाट। या ठिकाणी नवीन रेल्वे मार्गासोबतच एक मोठा कॉरिडॉर तयार होणार। ढिगारा हटवल्यानंतर वांद्रे पूर्वमधील वाहतूक कोंडी संपणार। गरीबनगरमध्ये लोकांची परिस्थिती पाहून दुःख होतंय। मी आमदार असताना कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचं घर तोडलं नाही। वरुण सरदेसाई शिकले सवरलेले अडाणी। गरीबनगरच्या कारवाईवरून जिशान सिद्दीकींचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यावर टीका। वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट कपातीमुळे प्रवाशांची गर्दी। पुणे प्रवासाला प्रवाशांची कुर्डुवाडी जंक्शनवरून अधिक पसंती। पुण्याला जाण्यासाठी आता 800च्या ऐवजी 600 रुपये द्यावे लागणार। कुर्डुवाडी पुणे वंदे भारत प्रवास केवळ 600 रुपयात।